तुमच्या सर्वांचं जे आहे सहर्ष स्वागत आहे। बघा, काल जे आहे एक महाराष्ट्र शासनातर्फे जे काही परिपत्रक आले आहे त्याच्यामध्ये जे आहे हे कन्फर्म झालेलं आहे की आरोग्य विभागाची जी आहे सर्वात मोठी जाहिरात या ठिकाणी गट ड आणि गट क ची पद जे आहे ते सरळ सेवा भरती मार्फत भरली जाणार आहे। त्याच्यामध्ये जे आहे अंगणवाडी जे काही अंगणवाडी पर्यवेक्षिका जी आहे याचा अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे, त्या अभ्यासक्रमाचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, थोडंसं जे आहे विश्लेषण या ठिकाणी बघणार आहोत की तुम्हाला जे आहे जेवढे काही घटक दिलेले आहेत तेवढेच घटक जे आहे काय करायचे आहे, व्यवस्थित करायचे आहे आणि या परीक्षेमध्ये काय चांगले मार्क्स घेऊन जे आहे समोर जायचं आहे। बघा या ठिकाणी तत्पूर्वी बघा आपले जी डबल ओ अकॅडमी आहे त्या अकॅडमी मध्ये जे आहे अंगणवाडी मुख्य सेविका यासाठी जे आहे बॅचेस सुरू करण्यात आलेला आहे आणि या नवीन बॅचेस मध्ये जे वैशिष्ट्य काय असणार आहे, या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह दोन्ही मध्ये जे आहे लेक्चर्स बघता येणार आहे। नंबर ऑफ टाइम तुम्ही या ठिकाणी काय लेक्चर्स बघू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे। तांत्रिक प्रश्नावर भरपूर भर दिला जाणार आहे। अभ्यासाच्या साहित्यामध्ये तुम्हाला PDF जे आहे उपलब्ध करून दिला जाणार आहे। परीक्षा पॅटर्न नुसार या ठिकाणी संपूर्ण तयारी स्टेप बाय स्टेप करून घेतली जाणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी नियमित टेस्ट आणि परिणामाचं जे आहे विश्लेषण देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे। या ठिकाणी जे आहे ICDS जे आहे मुख्य सेविका ICDS भरती याच्यासाठी जे आहे तुम्हाला जे काही अभ्यासक्रम गरजेचा आहे तो या ठिकाणी अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांमार्फत तुम्हाला जो आहे काय शिकवल्या जाणार आहे। बघा या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका याचा जर अभ्यासाचं विश्लेषण आपल्याला बघायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये मराठी इंग्रजी त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता GSGK आणि काय असते तांत्रिक घटक या ठिकाणी विचारलेले असतात। त्याच्यापैकी जो पहिला घटक आहे बघा या ठिकाणी मराठी, तर मराठीमध्ये जे आहे तुम्हाला या ठिकाणी एकूण किती 15 प्रश्न जे आहे ते दिलेले असतात आणि या 15 प्रश्नासाठी टोटल किती आहे 30 गुण तुम्हाला दिलेले असतात। म्हणजे ईच क्वेश्चन जो आहे ईच क्वेश्चन तुम्हाला किती असतो या ठिकाणी 2 गुण मिळणार आहे। म्हणजे एका प्रश्नासाठी किती 2 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि असे किती 15 प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहे। आता अभ्यासक्रमातील घटक कुठले कुठले आहेत तर बघा या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला जे आहे प्रयोग वाचणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर अलंकार असतील, काळ असेल, नाम असेल, त्याच्यानंतर जे आहे सर्वनाम असेल, मराठी जे काही उतारे आहे किंवा आकलन क्षमता तुमची जी आहे या उतार्याद्वारे या ठिकाणी काय केली जाते त्या ठिकाणी टेस्ट केली जाते। त्याचबरोबर या ठिकाणी समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द असतील, त्याचबरोबर वाक्यप्रचार आणि म्हणी इतके घटक जे आहे तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये या ठिकाणी वाचणे काय आहे गरजेचे आहे। देन त्याच्यानंतर बघा इंग्लिश मध्ये जे आहे टोटल किती आहे या ठिकाणी एकूण जे आहे किती एकूण 15 प्रश्न असणार आहे आणि टोटल मार्क्स किती असणार आहे या ठिकाणी एकूण गुण किती असणार आहे टोटल 30 गुणांसाठी। म्हणजेच या ठिकाणी सुद्धा एका प्रश्नाला जे आहे काय एका करेक्ट आन्सरला या ठिकाणी तुम्हाला 2 गुण जे आहे ते प्राप्त होणार आहे। याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय बघायचं इंग्लिश ग्रामर मध्ये बघा या ठिकाणी रीडिंग कॉम्प्रेशन पॅसेज आणि रीडिंग कॉम्प्रेशन जे आहे हे या ठिकाणी असणार आहे। त्याच्यानंतर टेन्सेस असेल, आर्टिकल असेल, कंपल्सरी सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्हाला करायचंच आहे। वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, देन त्याच्यानंतर आयडम अँड फ्रेजेस असतील, त्याचबरोबर प्रिपोजिशन असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल आणि व्हॉइस हे जे काही आहे इथे जे नमूद केलेलं आहे हे सगळे काय आहे महत्वपूर्ण आणि काय आहे एकदम कोर टॉपिक आहे ज्याच्यावर जे आहे आयोग काय करते वारंवार जे आहे प्रश्न विचारत असते। त्याचबरोबर बघा या ठिकाणी GS आणि GK यासाठी सुद्धा तुम्हाला टोटल 15 प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि ईच क्वेश्चन या ठिकाणी 2 गुण याप्रमाणे किती 30 गुण टोटल तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। याच्यामध्ये कुठल्या अभ्यासक्रमाचा समावेश होतो बघा या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल वाचायचा आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला जसं लोकसंख्या असेल, त्याच्यानंतर जे आहे या ठिकाणी मृदा असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक काय असेल प्राकृतिक भूगोल असेल, त्याचबरोबर जे आहे या ठिकाणी जे आहे फिजिकल जिओग्राफी असेल, फिजिकल जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र हे सगळं तुम्हाला याच्या अंतर्गत जे आहे काय करायचं आहे वाचायचं आहे। महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्पेसिफिकली तुमचा जो भर आहे या ठिकाणी कशावर असला पाहिजे, जे काही महत्त्वपूर्ण समाज सुधारक आहे ते संपूर्ण समाज सुधारक या ठिकाणी वाचणे गरजेचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी गांधीकालीन ज्या काही महत्त्वपूर्ण घटना आहेत
गांधीकालीन ज्या काही महत्वपूर्ण घटना आहे त्याच्यावरही तुमचा या ठिकाणी भर असणे काय आहे, गरजेचं आहे. परंतु विशेषतः महाराष्ट्रामध्ये समाज सुधारक जे आहे हे तुम्हाला यांच्याबद्दल डिटेल माहिती असणे काय आहे, गरजेचं आहे. राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला बघा काय करायचं आहे, राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला पंचायती राज, या ठिकाणी तुम्हाला पंचायती राज म्हणजे स्थानिक स्वराज्य शासन, स्थानिक स्वराज्य शासन असेल, त्याचबरोबर या ठिकाणी काय असेल, त्याचबरोबर संसद असेल, त्याच्यानंतर जे आहे विधिमंडळ असेल, त्याच्यानंतर राष्ट्रपती असेल, त्याच्यानंतर पंतप्रधान असेल, राज्यपाल असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे, डिटेलमध्ये वाचायच्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, ज्या काही करंट इव्हेंट आहे, जे काही करंट इव्हेंट आहे ते तुम्हाला रोजच्या रोज डेली अपडेट घेऊन काय करायचे आहे, प्रिपेअर करायचे आहे. जे काही करंट इव्हेंट असतील हे खूप महत्त्वाचं आहे, करंट इव्हेंट्स, कारण याच्यावरही मॅक्झिमम प्रश्न या ठिकाणी काय विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एकूण GS-GK मध्ये बघा, महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे, महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे, राज्यशास्त्र करायचं आहे, आणि ज्या काही डेली चालू घडामोडी आहे, चालू घडामोडीमध्ये बघा तुम्ही या ठिकाणी जे काही महत्त्वपूर्ण पुस्तके असतील, महत्वपूर्ण पुस्तके असेल किंवा ज्या काही पहिल्या घटना असतात, पहिल्या वहिल्या घटना, त्या तुम्ही या ठिकाणी करू शकतात, पहिल्या घटना. त्याच्यानंतर जे आहे या ठिकाणी बघा, काही एखादं जे आहे काय असेल, ऍक्ट असेल, ऍक्ट्स असेल किंवा काही पॉलिसीज असतील, पॉलिसी असतील, त्या तुम्हाला या ठिकाणी करायच्या. त्याचबरोबर सरकारच्या ज्या काही योजना आहेत, ज्या काही सरकारच्या योजना आहे त्या योजना सुद्धा या ठिकाणी तुमच्या करंट इव्हेंट मधल्या पाठ असणे काय आहे, गरजेचं आहे. त्याचबरोबर तांत्रिक विषय बघा, तांत्रिक विषय बघा या ठिकाणी काय, याच्यामध्ये जो अभ्यासक्रम इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये जे आहे बाल विकास असेल, चाइल्ड डेव्हलपमेंट, त्याचबरोबर बालकांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास असेल, त्यालाच आपण बाल हक्क या ठिकाणी म्हणतो. त्याच्याबरोबर पोषण व आरोग्यामध्ये बघा, कुपोषण असेल, जीवनसत्वे असेल, लसीकरण कार्यक्रम असतील, गरोदर व स्तनन मातांचा आहार असेल. त्याचबरोबर शासकीय योजनेमध्ये काय बघा, इथे केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या ज्या काही विविध योजना आहे, उदाहरणार्थ पोषण अभियान असेल, प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल, या संपूर्ण याच्याशी पूरक असलेल्या ज्या काही योजना आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या, किंवा आता नवीन केंद्र आणि राज्य सरकारने या विभागाच्या अंतर्गत जर राबवलेल्या असतील तर त्या तुम्हाला माहिती असणे काय आहे, या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, अंगणवाडी व्यवस्थापन म्हणजे या ठिकाणी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांची कर्तव्ये कुठली आहे, जबाबदाऱ्या कुठल्या आहे, त्या नोंदी आणि अहवाल सादरीकरण कशा पद्धतीने करतात, ह्या सगळ्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि याच्यामध्ये जे महत्वपूर्ण कायदे आहेत त्या महत्वपूर्ण कायद्यांमध्ये जे आहे बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा असेल, हुंडा प्रतिबंधात्मक कायदा असेल, त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधात्मक कायदा असेल आणि पॉक्सो ऍक्ट असेल, हे कायदे तुम्हाला जे आहे कंपल्सरी या ठिकाणी काय करायचे आहे, अभ्यासायचे आहे. तत्पूर्वी बघा, आपल्या अकॅडमीमध्ये जे आहे मान्सून ऑफर जी आहे ती चालू आहे आणि या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जी आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचची वैशिष्ट्य काय आहे बघा, या ठिकाणी जे आहे तुम्हाला जे आहे अंगणवाडी सुपरवायझर असेल, ANM GNM स्टाफ नर्स असेल, लॅब टेक्निशियन किंवा लॅब असिस्टंट असेल, औषध निर्माता बॅच असेल, जलसंपदा बॅच असेल, नगर परिषद, FDA, आदिवासी विभाग भरती असेल, आरोग्य सेवक आणि सेविका बॅच असेल, तलाठी भरती असेल, स्वच्छता निरीक्षक असेल, पशुसंवर्धन भरती असेल, महिला आणि बाल विकास विभागाच्या काही भरत्या असतील, टेट एक्झाम असेल आणि LSO बॅच असेल, या सगळ्या बॅचेस तुम्हाला फक्त आणि फक्त यापैकी कुठलीही बॅचेस तुम्ही परचेस करू शकता, फक्त किती, 1100 रुपयामध्ये. आणि याला एनरोल करण्याची जी शेवटची तारीख आहे ती किती आहे, या ठिकाणी बघा, या ठिकाणी 10 जुलै ही जे आहे काय दिलेली आहे, या ठिकाणी तारीख दिलेली आहे. आणि इथे या बॅचची वैशिष्ट्य काय, तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास मिळणार आहे, 1-on-1 इंटरॅक्शन असणार आहे, तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन असणार आहे, त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही जे आहे किती वेळा बघू शकता. त्याचबरोबर इथे स्टडी मटेरियल तुम्हाला टेस्ट सिरीज असतील, PDF नोट्स असतील, या प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. आणि या ठिकाणी टेस्ट सिरीज मध्ये जे आहे सराव टेस्ट प्लस विषय निहाय टेस्ट घेऊन त्याचं जे आहे प्रॉपर विश्लेषण आणि अनालिसिस देखील तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचेसला एनरोल करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, 8010457760 या नंबरवरती कॉल करून काय करायचं आहे, या नंबरवरती कॉल करून बॅचेस संदर्भात जे आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे आणि लवकरात लवकर काय करायचं आहे, बॅचेसला जॉईन करायचं आहे.